नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीने वांग्याचे भरीत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तर इथे मी मध्यम आकाराची 2 वांगी घेतलेली आहेत। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता त्याला आपण तेल लावून घेऊया। तर गोड तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही वांग्यांना। हे तेल लावल्यामुळे वांगी चांगली खरपूस अशी भाजली जातात। आता दोन्ही गॅसवर एक एक वांग ठेवून मी चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे। पूर्णपणे काळं वांग करायचं आहे आपल्याला। काळं होस्तोवर वांग भाजलं गेलं की आतपर्यंत चांगलं शिजलं जातं। आता गावरान पद्धतीने म्हटल्यावर चुलीमध्ये वांग भाजलं जातं, पण आपल्या शहरांमध्ये चूल नसते, तर त्यावेळेला आपल्याला गॅसशिवाय पर्यायच नसतो। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनेच भाजून घ्यायला लागतं। पण चुलीमध्ये किंवा निखाऱ्यामध्ये भाजलेले वांग अतिशय चवीला सुंदर लागतं। तर दोन्ही वांगी भाजून झालेली आहेत आणि ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते। ती थंड करण्यासाठी ठेवायची आहेत आणि ही थंड झाल्याच्या नंतरच साल अगदी व्यवस्थित निघाली जाते। तो पण बाकीची तयारी करून घ्यायची आहे। आता वांगी बऱ्यापैकी थंड झालेली आहेत, थोडीशी कोमट आहेत, तर त्याच वेळेला आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे, म्हणजे पटकन साल निघाली जाते। आणि अशा पद्धतीने मी ही वांग्यांची साल काढून घेते। वांग्यांचं भरीत करण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातील मी एक पद्धत तुम्हाला दाखवते आहे, कारण की या पद्धतीने वांग्याचं भरीत केलेले मला खूप आवडते, आमच्या घरातल्यांना सुद्धा खूप आवडते। त्यामुळे अशा पद्धतीने मी हे वांग्याचं भरीत आज करत आहे आणि अशी पद्धत कोणाकोणाची आहे हे देखील मला जरूर कळवा। तर याची संपूर्ण साली मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला जे साहित्य लागणार होतं ते मी मगाशी चिरून ठेवलेलं होतं। तर याच्यामध्ये मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेत। 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, लसणामुळे अगदी चविष्ट भरीत लागतं। त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर आणि कांद्याची पात। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर असा कूट लागणार आहे। तर आपल्याला भरड अशी शेंगदाण्याची करून घ्यायची आहे। त्यासाठी मी अगदी थोडेसे मुठभर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून ते मिक्सरला फिरवून घेतलेत। तर ओबडधोबडच आपल्याला हे वाटून घ्यायचेत। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे। याचा ठेचा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल। आता जी वांगी आहेत ती आपल्याला बारीक स्मॅश करून घ्यायची आहेत, त्यामुळे मी चमच्याने अशा पद्धतीने वांगी ही स्मॅश करून घेते। तर याचा देठ काढून टाकते आणि पूर्णपणे वांगी ही आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहेत। आता त्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे। तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे। तर त्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घेते। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला थोडासा अगदी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही। तर आता कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण मगाशी जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता, मिरची आणि लसणाचा, तो घालून घेऊयात आणि तो देखील आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूण आणि मिरची छान प्रकारे यामध्ये भाजले जातील, कारण की आपण कच्चंच लसूण आणि मिरची यामध्ये वाटून घेतलेली होती, भाजून न घेता वाटलेली। कारण की काही काही ठिकाणी लसूण आणि मिरची देखील भाजली जाते आणि त्यानंतर वाटली जाते, त्यामुळे चांगलं लसूण आणि मिरची ही भाजून घ्यायची। त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि ती देखील परतून घेऊया। आता यामध्ये आपण जी कांद्याची पात चिरून ठेवलेली होती ती घालून घेऊया। ही कांद्याची पात मी स्वच्छ धुवून अशी मोठी चिरून घेतलेली आहे, जास्त बारीक चिरायची नाही, थोडीशी मोठी लांबसर अशी चिरायची आहे आणि ती यामध्ये घालून घेतली। ती देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे। आता ही परतल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये जे वांगी स्मॅश करून ठेवलेली होती, बारीक करून ठेवलेली होती, ती घालून घेऊयात आणि ही चांगले परतून घ्यायचे।
आता अशा प्रकारचे वांग्याचे भरीत हे खानदेशात जास्त प्रमाणात केले जाते, हिरवी मिरची आणि कांद्याची पात घालून. तर खूप छान होते हे वांग्याचं भरीत. चवीनुसार मीठ घालून घेऊया. जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे वांग्याचं भरीत अशा पद्धतीने कोण करतं हे मला जरूर कमेंट करून कळवा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल घंटेवर प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर आता हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. खूप छान लागतं. एखादी भाकरी तुम्ही जास्तच खाल असं मस्त झणझणीत आणि चविष्ट असं हे वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. अगदी गावरान पद्धतीचं हे वांग्याचं भरीत मस्त आणि खूप छान लागतं, झणझणीत लागतं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ भरपूर शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.